नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक देवेन लवटे तुमच्या सगळ्यांचं देवेन सर फिजिक्स गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. तर आपण बघत होतो महाराष्ट्र स्टेट बोर्ड इयत्ता 12वी फिजिक्समधील पहिला टॉपिक रोटेशनल डायनॅमिक्स मधील पुढचं जे आर्टिकल आहे ते रेडियस ऑफ गायरेशन. आपण रोटेशनल मोशनचा भाग चालू केलेला आहे. या अगोदर आपण सर्क्युलर मोशन पाहिलेलं आहे. रोटेशनल मोशन मधील जे काही मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा रेडियस ऑफ गायरेशन हे छोटे छोटे पॉईंट आहेत ते आपल्याला बघायचे. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय नक्की बघा. हे एक अंतर आहे, हे एक डिस्टन्स आहे. या ठिकाणी मी फिगर पण काढलेली आहे. हे अंतर कुठलं आहे तर ऍक्सिस ऑफ रोटेशन या ठिकाणी फिगर मध्ये दाखवलेलं आहे. ही जी फिगर आहे याला आपण रिजिड बॉडी म्हणूया, विच कॅन बी रोटेट अबाउट दिस ऍक्सिस. या ऍक्सिस भोवती ती रिजिड बॉडी जी आहे ही काय होते, रोटेट होते या पद्धतीनं. ओके, आणि ही रोटेट होत असताना आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन नक्की एक्झॅक्ट बघायचं आहे. तर या बॉडीमधून, रिजिड बॉडीमधून ऍक्सिस गेलेला आहे ओ या पॉइंट मधून, आणि सी हा या रिजिड बॉडीचा काय आहे, सेंटर ऑफ मास आहे, वस्तू मध्य आपण त्याला. ओके, आणि रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे नक्की काय, ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि सेंटर ऑफ मास, त्या वस्तूचा सेंटर ऑफ मास यांच्या मधलं अंतर, याला आपण काय म्हणतोय, रेडियस ऑफ गायरेशन. मग बघा काय डेफिनेशन सांगते रेडियस ऑफ गायरेशनचे. इट इज डिफाइन्ड ॲज इट इज द डिस्टन्स बिटवीन axis of rotation and the point at which whole mass of a body can be supposed to be concentrated so as to possess same mi as that of a body. बघा मी लिहून देतो, तुमच्या लक्षात येईल. याची डेफिनेशन जी आहे ते आपल्याला सांगते. रेडियस ऑफ गायरेशन, द डिस्टन्स बिटवीन the distance between axis of rotation and point at which whole mass of a body supposed to be concentrated, whole mass of a body supposed to be concentrated so as to possess same mi, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, so as to possess same mi as that of the body. Is known as radius of gyration. आपल्याला सांगताय. The distance between axis of rotation and point at which whole mass of a body can be supposed to be concentrated so as to possess the same mi as that of a body. बघा इथे सांगताय, फिगर मध्ये आपल्याला सांगताय रेडियस ऑफ गायरेशन के या लेटरनं दाखवलं जातं. काय आहे, हे अंतर आहे कुणामधलं, ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि या वस्तूचा वस्तूमधल्या. याच्यासाठी एक शब्द वापरलेला आहे, म्हणजे डायरेक्ट डेफिनेशन दिले, होल मास ऑफ ए बॉडी कॅन बी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड, म्हणजे सेंटर ऑफ मास यांच्यामधलं अंतर आहे त्याला आपण रेडियस ऑफ गायरेशन असं म्हणतो. लक्षात आलं का बघा. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकताय. ओके,
याला आपण रेडियस ऑफ गायरेशन. आता रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे हे अंतर आहे, डिस्टन्स आहे. ह्या डिस्टन्सचं आपल्याला युनिट माहित आहे, मीटर. त्यानंतर त्याचं डायमेन्शन्स माहित आहे, L1. ओके, बघूया आपण इन डिटेल त्याचा फॉर्म्युला आपण आणि त्याच्या पुढे ही झाली त्याची डेफिनेशन रेडियस ऑफ गायरेशन. बघूया. आता त्याचा आपण काय बघूया, फॉर्म्युला बघूया. रेडियस ऑफ गायरेशनचा काय फॉर्म. ओके, बघा सांगता येईल आपल्याला. रेडियस ऑफ गायरेशन डिस्टन्स आहे. आपल्याला माहित आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू, या केससाठी आपण काय म्हणणार, या रिजिड बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढणार, m इंटू ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून अंतर किती आहे k, त्याचा वर्ग, अंतराच्या वर्ग आणि त्याचं वस्तुमान याच्या इतका. या फिगरसाठी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया या रिजिड बॉडीचा आपण काढू शकतो I इज इक्वल टू mk, वेअर k इज द रेडियस ऑफ गायरेशन, वेअर k इज रेडियस ऑफ गायरेशन. आपण काय केलं असतं, I इज इक्वल टू mr केलं असतं. बऱ्याच वेळेला ज्या काही सिमेट्रिक बॉडी असतात, जसं सर्कल, जसं स्पियर, जशी रिंग, त्या ठिकाणी r रेडियस ही सारखी असते, कॉन्स्टंट असते, पण ते अंतर जे आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं ते अंतर r आपण घेतो आणि म्हणून I इज इक्वल टू mr² असं घेतो रिंगच्या बाबतीमध्ये वगैरे. ओके, त्या वेळेला मग हा फॉर्म्युला लिहिला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया या रिजिड बॉडीसाठी. ओके, आता आपल्याला त्या k चा फॉर्म्युला डिराइव्ह करायचा याच्यावरून. सो k² इज इक्वल टू काय होणार आहे, m इकडे मल्टिप्लाय तिकडे गेले की डिवाइड होणार आहे. म्हणजे काय होईल बघा, देयरफॉर k² इज इक्वल टू I डिवाइडेड बाय m. ओके, k पाहिजे. सो k इज इक्वल टू काय येईल बघा, k विच इज इक्वल टू, हे स्क्वेअर रूट घेतला, दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल, अंडर रूट I डिवाइडेड बाय m. सो this is formula for radius of gyration. ओके, हा रेडियस ऑफ गायरेशन साठीचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. मग यावरून त्याचं SI युनिट काढता येतं का, काढता येईल निश्चितच. मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचा फॉर्म्युला लिहूया आपण. मोमेंट ऑफ इनर्शिया जनरल फॉर्म्युला काय आहे बघा, k इज इक्वल टू अंडर रूट मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला m इंटू r² डिवाइडेड बाय m गेट्स कॅन्सल, k इज इक्वल टू अंडर रूट r², म्हणजेच काय, k इज इक्वल टू r. r म्हणजे काय, रेडियस, अंतर, म्हणजेच k चं SI युनिट काय आलं आपल्याला सांगता येईल, मीटर. SI युनिट ऑफ k, दिस इज मीटर. किंवा दुसरी एक पद्धत आपल्याला सांगता येईल, कोणती, की मोमेंट ऑफ इनर्शियाचा आपल्याला काय करता येईल, फॉर्म्युला लिहिता येईल. मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म्युलावरून आपण काय करूया, त्याचं SI युनिट इथे लिहूया. 1 वरून काय येणार आहे बघा, k इज इक्वल टू अंडर रूट मोमेंट ऑफ इनर्शिया मास किलोग्राम मध्ये, r² मीटरचा वर्ग भागिले m म्हणजे मीटर, बरोबर आहे. सॉरी, m म्हणजे मीटर नाही, m म्हणजे I डिवाइडेड बाय m, I डिवाइडेड बाय m फॉर मास. मास कशामध्ये असेल, kg. सो kg गेट्स कॅन्सल, सो k इज इक्वल टू अंडर रूट m² म्हणजे मीटरचा स्क्वेअर, k इज इक्वल टू काय येणार आहे, मीटर. ओके, म्हणजे काय, सो दिस इज SI युनिट ऑफ k, दॅट इज मीटर. ते आपण बघितलं, फॉर्म्युलाने डिराइव्ह केलं, युनिट त्यामध्ये घालून आपण डिराइव्ह केलं. तर अशा पद्धतीने आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन थोडक्यात सांगता येईल. आता थोडंसं लक्ष द्या, याचे फिजिकल सिग्निफिकन्स नंतर बघायचे आहेत. भौतिक दृष्ट्या याचं काय महत्व आहे, काय आहे. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे इथं आलं, बरोबर आहे. जेवढं k ची व्हॅल्यू जास्त असेल, जेवढी k ची व्हॅल्यू जास्त असेल
तेवढा मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल. जेवढी के ची व्हॅल्यू कमी असेल म्हणजे कमी डिस्ट्रीब्युशन झालं असेल. उदाहरणार्थ मी सांगतो, साधं उदाहरण, एखादी वस्तू आहे, या आकाराची वस्तू आहे छोटीशी, यामध्ये के कसा असेल, के छोटासाच असेल, समजा इथून गेलेला आहे ऍक्सिस आणि हा सेंटर ऑफ मास आहे, हा आर झाला. ओके, हा के इज इक्वल टू आर म्हणूया आपण. पण याच्याऐवजी जर समजा एवढी मोठी वस्तू असेल आणि हा त्याचा सेंटर असेल आणि ऍक्सिस इथून गेला असेल, ओ म्हणूया, हा सी म्हणूया, ह्या मधला अंतर के विच इज इक्वल टू आर. मला सांगा या फिगर मध्ये आर ची व्हॅल्यू म्हणजे के विच इज इक्वल टू आर आणि या फिगर मध्ये के विच इज इक्वल टू आर. ह्या दोन्ही फिगर मध्ये जेवढा के मोठा तेवढा मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल. कारण का, आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर आणि इथं मल्टिप्लिकेशन आहे आणि त्या केचा वर्ग पण आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगता येईल, जेवढी व्हॅल्यू रेडियस ऑफ गायरेशनची जास्त तेवढी व्हॅल्यू मुवमेंट ऑफ इनर्शियाची जास्त. म्हणजे आपल्याला सांगता येईल, if the value of k is increases, obviously the value of moment of inertia increases. If value of k decreases, then obviously the value of moment of inertia decreases because I is directly proportional to k. असंही आपल्याला पुढे सांगता येईल. तर थोडक्यात आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन, डेफिनेशन आणि तो काय कन्सेप्ट आहे तो आपल्याला थोडक्यात सांगता येईल. मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला निश्चितच समजेल. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अजूनपर्यंत देवेन सर फिजिक्स गुरु हा यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. शेजारची बेल आयकॉन दाबा म्हणजे आमच्या व्हिडिओच्या सर्व सूचना सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. ओके, म्हणजे भौतिकशास्त्रामधल्या अशा ज्या काही अवघड संकल्पना आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या छोट्या छोट्या व्हिडिओच्या मार्फत पोहोचू. ओके, थांबूया विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू.